ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे राहतात. त्यांचा आत्मविश्वास कमी असतो. ही उणीव भरून काढण्यासाठी प्रिन्स अकादमीनं IIT, JEE, नीट या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन सुरू केलं आहे. तसेच देशातील उच्चस्तरीय अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी संलग्न असलेल्या संस्थांना भेटी देऊन तेथील तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविलं. शिक्षणाबरोबरच वैयक्तिक आरोग्याकडे व व्यक्तिमत्व विकासावरही संस्थेचा भर असतो. त्यातूनच क्रीडांगण, कराटे प्रशिक्षण, स्कूल सिनेमा, योगासनांची प्रात्यक्षिकं घेतली जातात. त्यामुळे या संस्थेचे अनेक विद्यार्थी सध्या उच्च पदावर कार्यरत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थ्यांना प्रिन्स अकादमीच्या माध्यमातून उच्च पदापर्यंत पोहोचता आलं याचा अभिमान हे विद्यार्थी वेळोवेळी व्यक्त करतात. सर्वप्रथम मी या श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय रोडगे सरांना धन्यवाद देतो की त्यांनी सेलूसारख्या ग्रामीण भागात म्हणजे इंग्लिश मीडियम स्कूल्सची स्थापना केली. माझं KG ते 10वीपर्यंतचं शिक्षण याच शाळेत झालेलं आहे. मी सध्या डिप्लोमा इन सिव्हिल कंप्लीट केला आहे आणि तिथे मी कॉलेजमध्ये टॉपर राहिलेलो आहे आणि हे फक्त आज आमच्या या स्कूलमुळे शक्य झालेलं आहे. आमचा बेस पक्का असल्यामुळे आम्ही बाहेरगावी शिकायला गेल्यावर आम्हाला कुठेही प्रॉब्लेम येत नाही आणि आम्ही बाहेरच्या जगात चांगलं वावरू शकतो. यांचे मी आभार मानतो आणि आम्ही नेहमी संपर्कात राहू या शाळेच्या, कारण या शाळेने आम्हाला खूप काही दिलेलं आहे आणि आमचं या शाळेकडे खूप काही देणं आहे. माझं नाव मयूर माणिकरवडक. मी सर्वप्रथम हे नमूद करू इच्छितो की माझं जे काही यश आहे ते माझ्या आईवडिलांमुळे आणि या शाळेमुळे आहे. डॉक्टर सरांनी या शाळेसाठी अथक परिश्रम घेतले, त्यामुळे आम्ही खूप चांगलं शिक्षण घेऊ शकलो सेलूसारख्या ठिकाणी. आमच्या शाळेमध्ये फक्त अभ्यासक्रम तर सगळ्या शाळेत शिकवतात, पण आमच्या शाळेत अभ्यासक्रमाशिवाय व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज भरपूर व्हायच्या. जसे की आम्ही सेमिनार्स, एक्झिबिशन्स, वेगवेगळे क्विजेस अटेंड करायचो. आम्ही स्पोर्ट्समध्येही काही मागे नव्हतो. आम्ही वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट केलं, नंतर वेगवेगळ्या ऑलिम्पियाड्स, कॉम्पिटिशन्समध्ये सहभाग घेतला. माझं 10वी नंतरचं शिक्षण 11-12 इथं लातूर येथे झालं. नंतर मी बोर्डमध्ये 96% मिळवले आणि लातूर बोर्डातून सेकंड आलो. CETमध्ये माझा राज्यात 29 क्रमांक होता. ह्या सगळ्या प्रकारचं श्रेय मी माझ्या शाळेला देतो, कारण त्यांनी माझा पाय इतका मजबूत केला होता की मला बाहेरच्या जगात वावरताना काहीच प्रॉब्लेम आला नाही. आता मुंबईसारख्या शहरामध्ये मी मेडिकलचं शिक्षण घेतो तर मला काहीच प्रॉब्लेम येत नाही, कारण माझा बेस पक्का आहे. आय कॅन कम्युनिकेट विथ द पीपल. एक दर्जेदार संस्था उभं करण्याचं काम सेलू परिसरातील लोकांच्या सानिध्यानं हे सर्व होऊ शकलं. परंतु आज इथे फक्त सेलूचेच विद्यार्थी नाहीत, तर आजूबाजूच्या तालुक्यातले आणि इतर जिल्ह्यातले सुद्धा विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिकायसाठी येत आहेत. ही एक आमच्यासाठी आणि सेलूवासियांसाठी सुद्धा खूप अभिमानाची अशी गोष्ट आहे. आज आमच्या शाळेच्या स्वतःच्या 8 बसेस आहेत. त्या बसेसमार्फत पाथरीमधून 2 बसेस रोज विद्यार्थ्यांची ये ने-आण करतात. मानवतमधून 2 बसेस येतात. मंठा, जालना जिल्हा या ठिकाणावरून 3 बसेस आज आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन येतात. परतूरमधून सुद्धा बसेस आहेत, तिथून पण विद्यार्थी येत आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा इतर ठिकाणी सुद्धा भरपूर शाळा आहेत, परंतु इथल्या शाळेचा दर्जा त्यांना चांगला वाटल्यामुळे, इथल्या फॅसिलिटीज चांगल्या वाटल्यामुळे आज वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी, वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. आणि 10 एकरचा कॅम्पस आमचा अगदी सर्व विद्यार्थी असल्यानंतर फुलून गेल्यासारखा वाटतो. या संस्थेत शैक्षणिक उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमही मोठ्या प्रमाणावर राबविले जातात. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां देना बहुत स्वीट है. मुंडा थोड़ा ऑफ बीट है पर कुड़ियां देना बहुत स्वीट है. ढोंगी सा ये बड़ा ढीठ है, वायरल हो गया ये ट्वीट पर. फूल फूल करने में कूल तू बड़ी तेज कटारी है. शगन तेरी की लगन तेरी की हमने कर दी तैयारी है.
प्रिन्स अकॅडमीच्या क्रीडा विभागानेही मोठी कामगिरी बजावली असून संस्थेतील अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन केलं आहे. सध्याचे युग हे स्पर्धेचं आहे आणि या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकावा या उदात्त हेतूनेच शिक्षण पद्धतीतील बदल स्वीकारत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत प्रिन्स अकादमीनं अंगीकारलं ज्ञानदानाचं व्रत अव्याहतपणे सुरू आहे. खरंच एक अभिमान असा वाटतो की आज शेतकऱ्याची मुलं आणि मराठवाड्यातील, आपण मागासलेला मराठवाडा नेहमी म्हणतो, त्या मागासलेल्या मराठवाड्यातील मुलं आज जेव्हा इतकं डिजिटलाइज स्कूलमधून जेव्हा बाहेरगावी जात आहेत, तर त्यांचा प्रभाव इतर डेव्हलप्ड जिल्हे जे म्हणून नाव शेखी मिरवत असतात त्यांच्या बरोबरीने आज आपल्या शाळेतले विद्यार्थी त्या ठिकाणी परफॉर्म करतायत, किंबहुना त्यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करतायत. ही एक माझ्यासाठी खूप अभिमानाची अशी गोष्ट म्हणेल मी. धन्यवाद. त्यामुळे पुन्हा एकदा सेलू हेच शिक्षणाचं माहेरघर असल्याचं संजय रोडगे यांनी कृतीतून सिद्ध करून दाखवलं. त्यांच्या या कार्याला अधिकाधिक बळ मिळून सेलूचं नाव शिक्षण क्षेत्रात यशोशिखरावर पोहोचावं हीच अपेक्षा.